बीडमध्ये पोलिसांनी एकमेकांना आडनावाने नाही तर पहिल्या नावाने हाक मारायची. पोलीस अधीक्षक नवनीत कावतांचा आदेश. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा मागच्या 1.5 महिन्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात मराठा आणि बंजारी या दोन जाती समूहात वाद सुरू झाला होता. सरपंच हत्याकांडानंतर आता या जातीवादाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडत आहे. अशातच आता जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन अशा सगळ्यांना जातीवादी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी एक दुसऱ्याला आडनावाने हाक न मारता पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा आदेश काय? अधिक माहिती अशी की सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जातीय वातावरण पेटले आहे. त्यामुळे आता यांच्या झळा जिल्ह्यातील प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत. आता बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस प्रशासनातील जातीयवाद कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्त्वाचा आदेश लागू केला आहे. आदेशानुसार पोलिसांनी एक दुसऱ्याला आडनावाने न हाक मारता आपल्या पहिल्या नावाने हाक मारायची आहे. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जातीय वातावरणाच्या तीव्र झळा प्रशासनाला देखील सहन करावा लागत आहे. पोलीस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असल्याचे आणि ते आरोपींना मदत करत असल्याचे आरोप होत आहेत. त्यात आता हा जातीयवाद नष्ट करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने हाक मारायचे आदेश दिले आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.